हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. विधानसभेमध्ये आज बीड आणि परभणी घटनेवरती चर्चा होणार. मुख्यमंत्री काय या प्रकरणात आदेश देतील याकडे लक्ष. महाविकास आघाडीचे नेते आज बीड परभणीचा दौरा करण्याची शक्यता. जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार दोन्ही ठिकाणाच्या घटनांचा आढावा घेण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांना घशाचा संसर्ग. पवार दिल्लीला गेल्याची बातमी चुकीची. सुनील तटकरेंची माहिती. आजपासून अजित पवार विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट. कोणतीही राजकीय चर्चा नाही, शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरोटे अजित पवारांच्या भेटीला. अजितदादांच्या नागपूरच्या निवासस्थानी सहस्राम कोरोटे दाखल. अखेर महायुती सरकारचं खातेवाटप ठरलं. शिवसेना राष्ट्रवादी खातेवाटपासंदर्भातली यादी मुख्यमंत्र्यांकडे देणार. येत्या 24 तासात खातेवाटपासंबंधी निर्णय होणार, सूत्रांची माहिती. दरम्यान खातेवाटपात गृह खातं, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं भाजपकडेच राहील, या संदर्भात विश्वसनीय सूत्रांची माहिती. खातेवाटपामध्ये अर्थ खातं आणि महिला बालविकास खातं राष्ट्रवादीकडेच, सूत्रांची माहिती. गेल्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेकडे असलेलं नगरविकास खातं शिवसेनेकडेच, एबीपी माझाला सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज दुपारपर्यंत होणार, कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांची माहिती. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. सहकारी गृहसंस्थांच्या जमिनी फ्री होल्ड करण्याच्या दराबाबत पत्र. जमीन कलेक्टर लँड फ्री होल्ड करण्याचा दर 1% करण्याची मागणी. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याची राजेंद्र पाटील यड्रावकर यांची कबुली. मात्र 5 वर्ष महायुती सोबतच राहणार असल्याचीही प्रतिक्रिया. छगन भुजबळांच्या समर्थनासाठी नाशिकमध्ये सकाळी 11 वाजता मेळाव्याचं आयोजन. यावेळी भुजबळ शक्तीप्रदर्शन करणार, तसंच काय भूमिका घेणार याकडे लक्ष. अकोल्यातून भुजबळांना समर्थन देण्यासाठी समता परिषदेचे कार्यकर्ते नाशिकमध्ये. यावेळी कार्यकर्त्यांकडनं अजित पवारांविरोधात घोषणाबाजी. मंत्रिमंडळ विस्तारानंतर नागपूरच्या रवी भवनात कॅबिनेट मंत्र्यांना बंगल्यांचं वितरण. मात्र अजूनही 50% मंत्र्यांचा मुक्काम 5 स्टार हॉटेलमध्येच. विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदेंना उमेदवारी अर्ज. आज अर्ज दाखल करणार. त्याआधी राम शिंदेंनी मानले महायुतीच्या प्रमुख नेत्यांचे आभार. भाजपचे सर्व आमदार उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देणार. संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजप आमदारांना मार्गदर्शन केलं जाईल. काँग्रेस गटनेता आणि नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीसाठीची बैठक पार पडली. आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर रमेश चेन्नीथला अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवणार. नागपुरामध्ये काल उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारांची बैठक. पुढे फडणवीस असले तरीही तुम्ही 20 आहात, उद्धव ठाकरेंचा आमदारांना कानमंत्र. मनीषा कायंदे यांची शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी निवड. पक्षाने दाखवलेला विश्वासार्थ ठरवणार, मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या मुख्य प्रतोदपदी चेतन तुपे तर प्रतोदपदी चिपळूणचे आमदार शेखर निकमांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता. नावं अध्यक्षांकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती. पुण्यामध्ये टिपू सुलतानच्या स्मृतिदिनाच्या मोर्चाला परवानगी. मात्र बॅनर्स आणि कमान लावायला परवानगी नाही. मंगळवारी पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला ज्येष्ठ उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांचं नाव. विधेयकाला सभागृहात एकमताने मंजुरी. रायगड आणि शिवनेरी किल्ल्यावरती पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन स्वराज्याचा मोठा भगवा ध्वज लावला जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुद्रांक शुल्कामध्ये मोठी वाढ. त्यामुळे स्टॅम्प पेपरसाठी आता 100 ऐवजी 500 रुपये मोजावे लागणार. तर भाडे करार आणि वडिलोपार्जित मालमत्तेसाठी हक्क सोडण्यासाठी 200 रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरावा लागणार. संगीतप्रेमींसाठी वार्षिक पर्वणी ठरणाऱ्या 17व्या सवाई गंधर्व महोत्सवाला आजपासून सुरुवात. पुण्यातल्या मुकुंदनगरच्या महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलामध्ये 22 डिसेंबरपर्यंत चालणार महोत्सव.
2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू. मार्चपर्यंत विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर होईल. जून-जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. सीबीएसईची 9वी ते 12वीची पुस्तकं स्वस्त होणार. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची लोकसभेत घोषणा. 2026-27च्या शैक्षणिक वर्षात पुस्तकं स्वस्त होतील. एनसीईआरटीच्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकांच्या किमती पुढच्या वर्षापासून कमी होतील. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली घोषणा. नीट यूजी परीक्षेचा 7 समिती सदस्यांचा अहवाल तयार. परीक्षेचे सूत्र एकसमान पद्धतीवर आधारित असण्यावरती भर, तर विद्यार्थ्यांना घरापासून जवळच केंद्र देण्याच्या अहवालात सूचना. धुळ्यात कडाक्याच्या थंडीत वाढ. शाळांच्या वेळेत बदल करण्याची पालकांची शाळा प्रशासनाकडे मागणी. 4 अंश सेल्सिअसवर तापमान. ख्रिसमसच्या सुमारास मुंबईमध्ये थंडीत घट होण्याची शक्यता. सँटाक्रूजमध्ये मंगळवारी 15 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. थंडीबरोबरच मुंबईच्या प्रदूषणामध्येही वाढ. कुलाब्यासह भायखळ्यामध्ये अतिशय खराब हवेची नोंद. वरळी, माझगाव, शिवडी आणि शिवाजीनगरमध्ये सुद्धा हवेची गुणवत्ता खालावली. ठाणे आणि बोरिवली बोगद्याच्या आरसी प्लांट स्थलांतरित करण्याच्या याचिकेवर सुनावणी. उच्च न्यायालयाकडून एमपीसीबीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. मुंबईतील कचरा अंबरनाथमध्ये डंप करण्याच्या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध. पर्याय म्हणून पालिका देवनार डम्पिंग ग्राउंडवरती कचऱ्यापासून वीज तयार करण्याच्या प्रकल्पाला गती देणार. महावितरणच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्याचा 7 एकरावरील कांदा करपला. शेतातील महावितरणचा मीटर बॉक्स जळाल्यामुळे शेतकऱ्याला पिकाला पाणीच देता आलं नाही. सारंगखेड घोडे बाजारामध्ये पहिल्याच 3 दिवसामध्ये 1 कोटीहून अधिकची उलाढाल. 200हून अधिक घोड्यांची विक्री. या वर्षीचा सर्वाधिक महाग घोडा 5 लाखांना विकला गेला. भंडाऱ्यामध्ये बारदाना अभावी धान खरेदी ठप्प. संबंधित केंद्र चालकांना बारदाना उपलब्ध करून दिलं नसल्यामुळे त्याचा धान खरेदीवरती परिणाम. बदलापूर शाळेतल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकावरती निलंबनाची कारवाई. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे कारवाई, तर तपास पूर्ण झाल्याची एसआयटीची माहिती. मुंबई, पुणे, दिल्लीतील 21 ठिकाणी ईडीचे छापे. T20 सामन्यांच्या बेकायदा प्रक्षेपणासह सट्टेबाजी प्रकरणी छापे. कारवाईत बँक खात्यांमधील 30 लाख गोठवण्यात आले. अधिवेशनासाठी सरकार नागपुरात असताना 2 टोळ्यांमध्ये टोळी युद्ध. 15 डिसेंबरच्या रात्री वर्चस्वावरनं भिडल्या गुंडांच्या टोळ्या. टोळी युद्धाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित. अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकेवरती बॅरिकेड्स लावू नका. उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश. तर असं केल्यास कारवाईचा न्यायालयाचा इशारा. अंधेरीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवाशी खेळ. 50 विद्यार्थ्यांना गोराई इथं पिकनिकसाठी घेऊन जाताना खासगी बस चालक आणि क्लीनर दारूच्या नशेत. दोघांनाही अंधेरी पोलिसांकडून अटक. कल्याण रेल्वे स्थानकावरती बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन. उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्यात आला होता फोन. पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकावरती तपासणी केली असताना बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचं उघड झालं. अर्नाळा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक रतिकांत भद्रेशेट्टे यांची आत्महत्या. गेल्या 4 महिन्यापासून नैराश्यात असल्याची माहिती. एक देश एक निवडणूक प्रस्तावाच्या वेळी भाजपचे 20 खासदार सभागृहात गैरहजर. सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी बजावला होता व्हीप. गैरहजर खासदारांना पक्षानं पाठवली नोटीस. अमित शहांच्या राज्यसभेतल्या भाषणातून राहुल गांधींवरती निशाणा. 54 वर्षाचे नेते स्वतःला युवा म्हणवतात. संविधान बदलणार खोटा प्रचार करतात, अशा शब्दात अमित शहांनी राहुल गांधींना सुनावलं. गांधी घराण्यावरती बोलणं आणि जनतेची दिशाभूल करण्याशिवाय अमित शहांच्या भाषणात काहीही नव्हतं. ते फक्त मोदीजींचं गुणगान गातात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची अमित शहांवरती टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.